प्राजक्ता आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताskitchen.com या चॅनलवर। सगळ्यात आधी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज नवरात्र स्पेशल किंवा जेव्हा उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी कुणाचा वाढदिवस असतो तेव्हा आपल्याला केक करायचा असेल तर आपण कुठल्या पद्धतीने केक करू शकतो हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा। तर चला सुरुवात करूयात व्हिडिओला। तर इथे एवढे मी इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत। यामध्ये जे पीठ आपल्याला वापरायचं आहे ते आपण भगरीचं पीठ वापरू शकतो अथवा शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ, या तिन्ही पिठापैकी कुठलंही पीठ आपण इथे वापरू शकतो। कारण जनरली आपण मैदा वापरतो केकमध्ये, तर मी तुम्हाला सांगते मी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स इथे घेतलेले आहेत। सगळ्यात आधी मी इथे भगरीचं पीठ घेतलेलं आहे 150 ग्रॅम, त्यानंतर साखर घेतलेली आहे 130 ग्रॅम, ही पिठी साखर आहे। त्यानंतर दूध 130 ग्रॅम, दही 100 ग्रॅम, त्यानंतर बटर 50 ग्रॅम घेतलेला आहे। मिल्क पावडर इथे मी घेतलेली आहे 25 ग्रॅम, त्यानंतर 1 TSP बेकिंग पावडर, हाफ TSP बेकिंग सोडा, त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, टोटली ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला चालत असतील तरच तुम्ही ॲड करा। आणि त्यानंतर 1/4 TSP व्हॅनिला इसेन्स, हा सुद्धा टोटली ऑप्शनल आहे। यातले ड्रायफ्रूट आणि इसेन्स तुम्ही नाही घातला तरीही चालेल। तर चला आता वळूयात आपल्या रेसिपीकडे। तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे एक बाउल आणि बाउलमध्ये मी ॲड करणार आहे दही। आपण या केकसाठी जेवढे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे तेवढे सगळे आपल्याला रूम टेम्परेचरला असणं आवश्यक आहे। फ्रीजमधून काढून कुठलाही पदार्थ आपल्याला इथे ॲड करायचा नाही आहे। तर इथे मी दही घेतलेला आहे 100 ग्रॅम, त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेली आहे पिठी साखर। पिठी साखर घेतलेली आहे मी 130 ग्रॅम आणि त्यानंतर आपल्याला ही पिठी साखर दह्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर एका विस्कच्या सहाय्याने आपण हे दोन्ही छान मिक्स करून घेणार आहोत। आता या केकमध्ये मी एकच पीठ वापरलेलं आहे, ते म्हणजे भगरीचं पीठ। मी तुम्हाला आधी सांगितलं होतं इथे तुम्ही 2 पीठंसुद्धा एकत्र करून वापरू शकता। तुमच्याकडे जे जे पीठ अवेलेबल आहे उपवासासाठी ते पीठ तुम्ही या मेजरमेंटमध्ये घेऊ शकता, अर्ध घेऊ शकता किंवा 2 ते 3 पीठं एकत्र सुद्धा करू शकता। तर आता मला फक्त भगरीचं पीठ अवेलेबल झालं होतं, सो मी त्यापासूनच केक इथे तयार करत आहे। तर आता दही आणि साखरेचं मिक्सचर छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे बटर। तर इथे मी बटर 50 ग्रॅम एवढं घेतलेलं आहे। जर तुम्हाला इथे बटर वापरायचं नसेल तर तुम्ही घरातलं साजूक तूप जे असतं ते सुद्धा इथे तुम्ही 50 ग्रॅम ॲड करू शकता। मेल्टेड घ्या, थोडंसं मेल्टेड फॉर्ममध्ये असेल असं तूप घ्या, रूम टेम्परेचरला असलेलं सुद्धा वापरू शकता मेल्टेड फॉर्ममधलं। तर आता हे 3 इन्ग्रेडियंट आपण छान मिक्स करून घेणार आहोत, छान मिक्स देणार आहोत त्याला आणि त्यानंतर आपण त्यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत। तर हा जो फराळी केक आहे तो मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे, कारण खूप दिवस झाले तुमच्या कमेंट्स येतात की फराळी केक किंवा उपवासाचा केक दाखवा, परंतु मी याआधी कधीच ट्राय केलेला नाही आहे हा केक, कारण मी कधी फार उपवास करत नाही आणि त्यामुळे कधी गरजही पडली नाही की असा केक करून पाहण्याची। तर पहिल्यांदाच ट्राय केला, माहीत नव्हता कसा होईल काय होईल, पण अतिशय सुंदर झाला। आपण जसा नॉर्मली मैद्याचा केक करतो त्यापेक्षाही खूप छान याची टेस्ट आहे। तर आता मी इथे ॲड केलेला आहे 1/4 TSP व्हॅनिला इसेन्स। आता तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्या उपवासाला कुठली गोष्ट चालते किंवा नाही। जर तुम्हाला 1/4 TSP इथे मी इसेन्स ॲड केलेला आहे, तो इसेन्स ॲड करायचा नसेल तर तुम्ही इथे विलायची पावडर चालत असेल, जायफळ पावडर चालत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकता। आता त्यानंतर इथे मी चाळणी ठेवलेली आहे, वेट इन्ग्रेडियंट्स आपले सगळे रेडी आहेत। त्यानंतर एका चाळणीवर मी ॲड केलेला आहे भगरीचं जे आपण पीठ घेतलेलं आहे भगर आटा, तो ॲड केलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे 25 ग्रॅम, त्यानंतर इथे 1 TSP बेकिंग पावडर, हाफ TSP बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि हे आपण सगळं चाळून घेणार आहोत। तर नेहमी आपण ड्राय इन्ग्रेडियंट जेव्हा केकमध्ये ॲड करतो तेव्हा नेहमी ते चाळून घ्यावेत आणि त्यानंतर एका विस्कच्या सहाय्याने आपण याला छान मिक्स देणार आहोत। तर इथे हे इन्ग्रेडियंट छान असे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आपला एक लिक्विड कंटेंट शिल्लक आहे तो सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत। त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण दूध किंवा पाणी जे लिक्विड कंटेंट ॲड करत असतो तो शेवटी ॲड करायचा, कारण कमी जास्त तो लागू शकतो। तर इथे बघा थोडंसं दूध मी ॲड केलेलं आहे, 125 ग्रॅम एवढं दूध घेतलेलं आहे मी आणि थोडं थोडं मी ॲड करत जाणार आहे। बऱ्याच वेळा असं होतं की पिठावर पण डिपेंड करतं, दूध कमी जास्त लागू शकतं आणि हे जे भगरीचं पीठ आहे ते खूप ॲब्सॉर्ब करतं, दूध वगैरे असेल ना
तर ते खूप ॲब्सॉर्ब करतं, त्यामुळे आपण इथे फार पण नाही ॲड करायचे, थोडासा थिक साईडला याचा बॅटर असणार आहे। तर 125 ग्रॅम एवढं दूध घेऊन मी थोडं थोडं ॲड करत याचा छान असा बॅटर तयार करून घेणार आहे आणि मग आपण तो टिनमध्ये ट्रान्सफर करणार आहोत। यानंतर मी यामध्ये आणखी एक इन्ग्रेडियंट जो ॲड केलेला आहे तो म्हणजे ड्रायफ्रूट। आता तो सुद्धा अगदी ऑप्शनल आहे, जर तुमच्या उपवासाला चालत असेल तर आणि तरच तुम्हाला तो ॲड करायचा आहे, कारण आपण तो इथे फक्त डेकोरेशनसाठी वापरलेला आहे। तर या रेसिपीमधले 2च इन्ग्रेडियंट जे आहेत ते कुणाला उपवासाला चालतील किंवा नाही माहीत नाही, परंतु ते तुम्ही एकदा कन्फर्म करूनच तुम्ही रेसिपीमध्ये ॲड करा। तर व्हॅनिला इसेन्स आणि ड्रायफ्रूट्स हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। तर आता हे बॅटर छान मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता थोडंसं थिक बॅटर हे असणार आहे, कारण यामध्ये आपण भगरीचं जे पीठ ॲड केलेलं आहे ते खूप ॲब्सॉर्ब करतं, पाणी वगैरे असेल किंवा दूध असेल, तर त्यामुळे बॅटर मी थिकच ठेवलेला आहे, फार लिक्विडी केला नाही आहे। त्यानंतर इथे मी 6 इंचाचा टिन घेऊन इकोबेक पेपरने, ओडी इकोबेक पेपरने याला लायनिंग करून घेतलेली आहे। नेहमीप्रमाणेच हा जो इकोबेक पेपर आहे त्याचा रिझल्ट अगदी सुंदर आहे आणि त्यामुळे मी माझ्या प्रत्येक बेकिंगच्या रेसिपीमध्ये इकोबेक पेपरचा वापर करत असते। तर आता हे सगळं बॅटर आपण पोर करून घेणार आहोत या टिनमध्ये। 6 इंचाचा टिन आहे हा। तर टिनमध्ये पोर केल्यानंतर आपण याला बेकिंगसाठी ठेवणार आहोत। तर हा केक बेक होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, म्हणजे नॉर्मली आपण हाफ केजीचे केक 25 ते 30 मिनिटांमध्ये बेक करतो, तर यामध्ये हा केक बेक होण्यासाठी जवळपास 40 ते 45 मिनिटे लागतात। हा केक बेक होण्यासाठी मला साधारणतः 45 मिनिटे लागली होती आणि मी OTGमध्ये बेक केला होता। तुम्ही हा सेम केक गॅसवर सुद्धा बेक करू शकता। आता या बॅटरचा टॉप पोर्शन जो आहे तो मी छान असा प्लेन करून घेणार आहे। 1 ते 2 वेळा आपल्याला याला टॅप करायचं आहे आणि त्यानंतर यावर मी ॲड करणार आहे ड्रायफ्रूट्स। आता इथे ड्रायफ्रूट्स मी स्लाइस करून घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्ता, जे ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात ते तुम्ही इथे ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। अदरवाईज जर तुम्हाला उपवासाला चालत नसतील तर तुम्ही ही जी स्टेप आहे ती स्किप करू शकता, तुम्ही डायरेक्ट असा सुद्धा केक बेकिंगला ठेवू शकता। तर इथे मी ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर माझ्याकडे काही रोज पेटल्स आहेत, सो त्यासुद्धा मी ॲड केलेल्या आहेत फॉर एक्स्ट्रा डेकोरेशन। तर आता रोज पेटल सुद्धा छान अशा पसरवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता हा केक मी बेकिंगला ठेवणार आहे 180 डिग्रीला साधारणतः 40 ते 45 मिनिटांसाठी। तर 45 मिनिटांनंतर हा केक आपला संपूर्ण बेक झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर याला आलेला आहे। त्यानंतर मी टिनमधून बाहेर याला काढलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता पॅनला स्टिक न होता हा एकदम इझिली हा केक आपला इथे बाहेर निघालेला आहे। तर आता हा स्पंज मी तुम्हाला दाखवते, एकदम सॉफ्ट झालेला आहे, टेस्ट खूप छान होती। मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे, परंतु तरीही माझा अनुभव खूप सुंदर होता आणि तुम्ही सुद्धा हा केक नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा हा केक खूप आवडेल। तर अशा प्रकारे हा उपवासाचा केक स्पंज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। जर तुम्हाला हा सेल करायचा असेल तर तुम्ही 200 ते 250 रुपयापर्यंत हा केक स्पंज सेल करू शकता। तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला, या व्हिडिओला एक लाईक द्यायला मात्र विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।